उद्या 15 जून रविवार बच्चू कडूंच्या आंदोलनाचा 8वा दिवस। 7 दिवस झालं हा माणूस शेतकऱ्यांचा 7 बारा कोरा झाला पाहिजे, दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून रक्ताची उलटी झाली तरी सुद्धा उपोषणाला बसलेला आहे, मागे हटायला तयार नाही। आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग असो, शेतकरी असो किंवा सर्वसामान्य माणूस असो, ज्यांना ज्यांना शेतकऱ्याचा 7 बारा कोरा झाला पाहिजे, ज्यांना ज्यांना सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे असं वाटतं, त्या सगळ्यांनी उद्या रस्त्यावर उतरण्याची गरज आहे। सकाळी बरोबर 10:30 वाजता महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावर कानाकोपऱ्यामध्ये रस्त्यावर उतरून सामान्य माणसाची ताकद काय असते, शेतकऱ्याची दिव्यांगाची ताकद काय असते हे दाखवून देणं गरजेचं आहे। या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा नाही, शेतकरी मागे नाहीत, दिव्यांग मागे नाहीत असं भासवण्याचा सरकार प्रयत्न करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। माझा सरकारला इशारा आहे की असा प्रयत्न जर तुम्ही कराल आणि आंदोलनाला वेगळं वळण लागलं, आंदोलन भरकटलं, तर त्याची संपूर्ण जबाबदारी गृह खात्याची असेल, सरकारची असेल। कार्यकर्त्यांना माझ्या सूचना आहेत, आज दुपारपासूनच तुम्ही भूमिगत व्हा, पण एक लक्षात ठेवा, कसल्याही परिस्थितीमध्ये उद्याचं आंदोलन हे झालंच पाहिजे, कारण ही आरपारची लढाई आहे। आता आपण जर स्वस्थ बसलो तर हे सरकार आपल्याला मान सुद्धा वर करून देणार नाही, हे ध्यानात ठेवा।